असणार आहे। मात्र तुर्तास आताची एक मोठी बातमी आहे, विनेश फोगाट ऑलिम्पिक मधून अपात्र ठरवण्यात आलेली आहे। आताची मोठी बातमी आपण बघतोय, विनेश फोगाट ऑलिम्पिक मधून अपात्र ठरवली गेली आहे। भारताच्या ऑलिम्पिक मिशनला हा एक मोठा धक्का मानला जातोय। 50 किलोंपेक्षा विनेशचं वजन काही ग्राम जास्त भरल्याचं कळतंय आणि यामुळे विनेश फोगाट ऑलिम्पिक मधून अपात्र घोषित करण्यात आली आहे। खरं तर कालच्या 2 सामन्यांमध्ये विनेशनं अप्रतिम अशी कामगिरी केली होती आणि ती पुढच्या फेरीसाठी पात्र ठरलेली होती। मात्र आताची ही मोठी बातमी, विनेश फोगाट ऑलिम्पिक मधून अपात्र ठरवण्यात आलेली आहे। त्यामुळे विनेश फोगाट फायनलचा सामना आता खेळू शकणार नाही असंही कळतंय। भारताच्या या ऑलिम्पिक मिशनला हा एक मोठा धक्का मानला जातोय। 50 किलो वजनी गटामधून विनेश फोगाट ही आपली लक्षणीय कामगिरी करताना आपल्याला बघायला मिळाली होती। मात्र ज्यावेळेला आज तिचं वजन मोजलं गेलं तेव्हा ते 50 किलोपेक्षा काही ग्राम अधिक भरलेलं आहे आणि त्यामुळे तिला ऑलिम्पिकची आता हा जो पुढचा सामना आहे तो तिला खेळता येणार नाहीये। एक मोठी बातमी आहे सध्याची। विनेश फोगाटकडून खरं तर सगळ्याच भारतीयांच्या अपेक्षा खूप वाढलेल्या होत्या। तिच्या फायनलच्या मॅचची खरं तर हा भारतीय पथकासाठी एक मोठा धक्का आहे, कारण भारतीय जो चमू आहे, भारतीय जे कॉन्टिंजंट आहे त्यांच्याकडनंच आता एक प्रसिद्धी पत्रक देण्यात आलं आणि त्यात अशी माहिती देण्यात आलेली आहे की भारताच्या अपेक्षा उंचावल्या होत्या। सुवर्णपदकाची कमाई करेल, पहिली भारतीय महिला पैलवान ठरली होती ती कुस्तीच्या फायनलमध्ये दाखल होणारी। तिचं वजन 50 किलोपेक्षा थोडंसं अधिक काही ग्रॅम भरलेलं आहे आणि त्यामुळं तिला फायनलमध्ये खेळता येणार नाही, ती अपात्र ठरलेली आहे। सातत्यानं आपल्याला हे असं दिसून येतं की 50 किलो वजनी गट काय, 48 किलो वजनी गट काय, हे जे पैलवान असतात त्यांचं वजन नेमकं तेवढं नसतं, थोडंसं जास्ती असतं। त्यामुळे वजन कमी करण्यासाठी त्यांना शरीरातलं पाण्याचं प्रमाण घटवावं लागतं, शरीरात पाणी राहू नये यासाठी प्रयत्न करावे लागतात आणि कदाचित त्याच्यामध्ये कालच्या रात्रभरात थोडीशी गडबड झाली असावी आणि म्हणूनच विनेश फोगाटचं वजन आहे हे 50 किलोपेक्षा थोडंसं अधिक भरलं असण्याची शक्यता आहे। कारण काल रात्रभर या विषयावर विविध पॉडकास्टमधून आणि विविध माध्यमांमधून याच विषयी चर्चा सुरू होती की 50 किलो 48 किलो एखादा पैलवान जो पिळदार स्नायूचा दिसतो, तो पिळदार स्नायूचा पैलवान 50 किलोचा कसा असू शकतो, 48 किलोचा कसा असू शकतो, अशा वेगवेगळ्या विषयांवर काल चर्चा सुरू होती। दुर्दैवानं ते विनेश फोगाटच्या बाबतीत व्हावं हे भारताचं, भारतीय पथकाचं आणि साऱ्या देशवासियांचं दुर्दैव आहे। अगदी विजय सर, पुढची नेमकी प्रक्रिया काय असू शकेल, पुढचा निकाल नेमका काय असू शकेल? निकाल आता स्पष्ट आहे। तिचा जो मॅच होणार होती सारा हिल्डेब्रँड बरोबर, जर मी उच्चार योग्य करत असेल तर या संदर्भात साराला सुवर्णपदक तर बहाल करण्यात येईल, कारण फायनल होणार नाहीये। पण ज्या पद्धतीनं विनेश फोगाट अपात्र ठरली आहे वजन, त्यामुळे त्या वजनाच्या बाबतीत फारसा गंभीर निर्णय होईल का याबाबत माझ्या मनात शंका आहे। पण नक्कीच तो निकाल काय लागतो, निदान विनेश फोगाटला रौप्य पदक तरी जाहीर करतात का याकडे आपल्याला पाहावं लागणार आहे। यामिनी, अगदी विजय सर, धन्यवाद विजय सर या सगळ्या सविस्तर अपडेटसाठी। त्यामुळे भारताच्या ऑलिम्पिक मिशनला काहीसा एक धक्का बसलेला आहे आणि खरं तर सगळ्यांचीच उत्सुकता होती ही फायनलची मॅच नेमकी कशी असणार आणि विनेशच्या नेमक्या काय पद्धतीची कामगिरी करणार, या सगळ्यांकडे सगळ्यांचेच डोळे लागून राहिलेले होते। मात्र काही ग्राम वजन हे अधिक भरल्यामुळे आता तिला अपात्र करण्यात आलेलं आहे। तर आताची मोठी बातमी आपण बघतोय, विनेश फोगाट ऑलिम्पिक मधून आता अपात्र ठरवली गेली आहे। 50 किलोच्या वजनी गटामधून विनेश खेळत होती, मात्र तिचं वजन आज सकाळी काही ग्राम अधिक भरलेलं होतं आणि त्यामुळे तिला या स्पर्धेमधून अपात्र ठरवण्यात आलेलं आहे। त्यामुळे पुढची जी मॅच होती, फायनलची मॅच, ती तिला खेळता येणार नाहीये असंही दिसतंय। कालच्या दोन्ही मॅचमध्ये तिनं अत्यंत चमकदार कामगिरी केलेली होती। सोशल मीडियावरून सुद्धा तिच्यावरती कौतुकाचा वर्षाव होत असलेला आपल्याला बघायला मिळालेला होता। मात्र आता या भारताच्या ऑलिम्पिक मिशनला आणि या पदकाच्या शर्यतीमध्ये असणाऱ्या विनेश फोगाटला सुद्धा काहीसा ब्रेक लागलेला आपण बघतोय। अगदी सुवर्ण पदकापासून काही पावलं दूर खरं तर विनेश फोगाट होती, मात्र त्याच वेळेला ही एक मोठी बातमी आपल्या समोर येते आणि भारताच्या ऑलिम्पिक मिशनला काहीसा धक्का लागलेला आपण बघतोय।
जसं आपण आताच ऐकलं, 48 किलो वजनी गट असेल किंवा 50 किलोचा वजनी गटामधून खेळायच्या स्पर्धा असतात, त्यावेळेला वजन नियंत्रणामध्ये ठेवणं हा एक खूप मोठा टास्क असतो सगळ्याच खेळाडूंसमोर आणि त्यासाठी शरीरामधली पाण्याची जी लेवल आहे, पाण्याची जी पातळी आहे ती राखणं सुद्धा या खेळाडूंच्या समोर एक मोठा आव्हानाची परिस्थिती असते आणि त्याच वेळेला काहीशी गडबड झाली आणि विनेशचं वजन काही ग्राम अधिक भरलेलं आहे आणि त्यामुळे तिला हा पुढचा सामना खेळता येणार नाहीये। विनेश फोगाटच्या या फायनलच्या सामन्यामधून सगळ्यांच्याच भारतीयांच्या अपेक्षा खूप वाढलेल्या होत्या। सुवर्ण पदक आपल्याकडेच येणार अशी उत्सुकता सुद्धा सगळ्यांच्या मनात होती, मात्र हा एक मोठा धक्का। आणि इथे एक छोटासा ब्रेक घेऊन लगेच परत येतोय। पाहत रहा एबीपी माझा।